नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्थि धातूचे उपधातू पाहणार आहेत। तर उपधातूला वेटेज 5 मार्कचं म्हणजे ACQ आहे। जर LQ मध्ये पडलं तर काय येऊ शकतं, एखादा अस्थि म्हणजे एक आपला सप्तधातू येऊ शकतो आणि त्याचं एक उपधातू लिहून म्हणून त्यामध्ये आपल्याला 2-3 मार्कसाठी त्याचं वेटेज असू शकते। तर यामध्ये आपल्याला कसं आहे, आता उपधातू जर पडला ACQ ला तर 5 मार्कसाठी आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळू शकतो। सहजसहजी उपधातूवर एक ACQ आपल्याला पाहायला मिळतो, पण त्याचमुळे आज आपल्याला आपण उपधातूची सिरीज सुरू करते। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये उपधातू पाहायचा। आता अस्थि धातूचा उपधातू आहे दंत। अस्थि धातू जे उपधातू आहे ते दंत आहे। आता आपल्याला पाहायचं काय दिलं याच्यामध्ये। आता शारंगधर यांनी काय म्हटलं आहे की अस्थिला उपधातू म्हटलं यांनी, शारंगधर यांनी। तसं सुश्रुतांनी काय सांगितलं, रोचक अस्थिला उपधातू मानले। तसं चरक व सुश्रुत काय म्हणतात, यांनी अस्थिमध्ये याचा समावेश केला दंताचा। त्यानंतर पुढे जर पाहायला गेलं तर याचा पर्याय काय दिले। आता पर्यायामध्ये काय दिलं, याला द्विज दिलंय, रूपक दिलंय आणि रुचक अस्थि दिले, याचे पर्याय। त्यानंतर गुणधर्मामध्ये काय दिलंय की अति कठीण आहे, स्थिर आहे, त्यानंतर स्निग्ध आहे। तसं वर्ण कसा दिला याचा, श्वेत वर्णाचा आपल्याला सांगितले। तसंच प्रकार काय दिले, 2 प्रकार दिले अस्थि धातूचे, दंताचे उपधातूचे, म्हणजे अस्थिचे उपधातूचे दंताचे 2 प्रकार दिले। कोणते दंताचे 2 प्रकार, द्विज दंत यानंतर सकृत जात असे 2 प्रकार दिले, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला। आता पुढे जर पाहायला गेलं काय दिलं, आता द्विज दंत म्हणजे काय, जे टेम्पररी दात असतात, जे आपल्याला आपण लहानपणी येऊन जे पडून जातात ते टेम्पररी दात। आणि सकृत जात म्हणजे परमनंट देत, आपल्याला परमनंट येतात स्वरूपात ते येणारे सकृत जात। आता कायमध्ये काय पाहिजे, जे कोणते जे टेम्पररी आहेत, जे कोणते द्विज दंत आहेत म्हणजे 2दा येणार दात, ते कोणते की टेम्पररी दात, ते कोणते की अस्थायी दुधाचे दात व कच्चे दात, त्याला आपण काय म्हणतो टेम्पररी दात, द्विज दंत म्हटलं। त्यानंतर सकृत जातमध्ये काय सांगितलं, परमनंट, त्याला काय म्हटलं स्थायी पक्के दात असे आपण याला म्हटले। जे पक्के दात आहे त्याला आपण याला काय म्हटलं, सकृत जात म्हटले। आता पुढं काय पाहिजे, उत्पत्ती। आता दंताची उत्पत्ती कशी झाली, जे उत्पत्ती कशी झाली, काय द्विज दंत जे आहे ते द्विज दंत ते प्रत्येकाला जबड्यात 10 म्हणजे एकूण 20 असतात। ते प्रत्येकाच जबड्यात 10 असणार 20 दात असतात, जे आपल्याला 2दा येतात, जे काय द्विज दंत जे 2दा येतात। त्यानंतर काय सांगितलं हे काय दंतोद्भवन काल। आता दंतोद्भवन काल म्हणजे काय म्हटलं, जे दात कधी उगतात आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपल्या मुखामध्ये दात कधी येतात, दंतोद्भवन कालमध्ये म्हटलं। आता 6 ते 12 महिन्यात जेव्हा बाळ असतं त्यामध्ये काय होतं, 4 दात आहेत, त्याला कोणते राजदंत म्हटले। म्हणजे इन्सिजर म्हणजे आपले समोरचे दात आहेत ते 4 दात, म्हणजे दोन्ही जबड्यामध्ये 2-2 दात येऊन आपल्याला येऊन जातात कधी 6 ते 12 महिन्यात कालमध्ये। त्यानंतर 12 ते 15 महिन्यात कालमध्ये 2 दात येतं, त्याला कोणते दात म्हटलं आपण, काय चर्वणक दात म्हटलं, म्हणजे द्रष्टा म्हटलं, म्हणजे मोलार दात आपले। त्यानंतर कोणते 15 ते 18 महिने येणारे 2 दात, त्याला काय म्हटलं, वस्त, म्हणजे त्याला कोणतं म्हटलं, वस्त म्हटलं। आणि ह्याला मध्ये काय म्हटलं, कॅनिन आपण म्हणतात मॉडर्नमध्ये आपल्या। त्यानंतर 18 ते 24 महिन्यामध्ये जे 2 दात येतात आपल्याला, त्याला काय म्हटलं, द्वितीय चर्वणक। त्यानंतर मग पुढं पाहायला जर गेलं तर मग काय म्हटलं, सेकंड मोलार ह्याला म्हटलं आपण। त्यानंतर पाहिलं 1 वर्षाचं आपण जे काय पडलं, 1 वर्षाच्या बालकात जे 8 दात येतात, जे 1 वर्षाच्या बालकात 8 दात येतात त्याला काय म्हटलं आपण, 8 दंत म्हटलं ना। म्हणजे 1 वर्षाच्या बालकात 8 दात येतात, त्याला काय म्हटलं, 6 वर्षाचे साबूत असतात। मग 6 वर्षापर्यंत साबूत असतात आणि ते 12 वर्षापर्यंत पडतात, म्हणजे असे 1 वर्षाच्या बालकामध्ये 1 वर्षाचे MCQ येऊ शकतो की 1 वर्षाच्या बाळामध्ये की 8 दात वगैरे असतात। त्यानंतर ते 6 वर्षापर्यंतचे जे दुधी दात वगैरे राहतात आणि 12 वर्षापर्यंत पडतात। त्यानंतर पुढे जर पाहायला गेलं तर दोष प्रकृती। दोष प्रकृती व धातुसारतेनुसार होणारे दातावर परिणाम, म्हणजे काय होतं, कोणाच्या प्रकृतीनुसार कसे दात असतात, कोणाच्या धातुसारतेनुसार कसे दात असतात, हे मध्ये सांगितले। आता पहिलं पाहिजे आपलं प्रकृती व धातुसारतेनुसार वात प्रकृती। आता वात प्रकृतीमध्ये पाहायला गेलं तर कसं सांगितले की दात कशाचं, वात प्रकृतीची व्यक्ती असते ते सूक्ष्म दंत व लहान आकारात दात असतात। तसं जर पित्त प्रकृतीचं पाहायला गेलं आपण तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये दंत विरुद्ध वर्ण पांढरे दात असतात, त्यामध्ये दंत विरुद्ध असतात, दंत विरुद्ध वर्ण म्हणजे पांढरे दात असतात त्यामध्ये। त्यानंतर काय असतं, दुसरा पॉईंट सांगितलाय, दात हे हिरड्यामधील संधिसेल असतात। संधिसेल म्हणजे काय असल्या, संधिसेल असल्यामुळे दात हालतात, तसे उष्ण व गुण आम्लरसामुळे हिरड्यामधून रक्त येते, ह्याला संधिसेल म्हटले। त्यानंतर पुढे जर पाहायला गेलं तर कफ प्रकृती। आता कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये कसे दात असतात, दात हे बळकट असतात, म्हणजे मजबूत वगैरे असतात। तसं मेद धातूच्या सारथीमध्ये व्यक्तीच्या दात कसे असतात, मेद धातू सारथीमध्ये दात हे स्निग्ध असतात। तसं जर पुढे पाहायला गेलं तर अस्थि धातू सारथीमध्ये दात आकाराने मोठे व बळकट असतात। तसं जर पुढं काय शुक्र धातू जे व्यक्ती असते त्यामध्ये सारमध्ये दात हे स्निग्ध, वृत्त व सार सहन एका ओळीत असतात, म्हणजे स्निग्ध असं, वृत्त असं, सार असं, सहन असतात, बळकट मजबूत असतात अशा प्रकारे, आणि एका ओळीत असतात, सगळे दात एका लाईनमध्ये असतात। आता स्वरूप जर पाहायला गेलं दाताचं स्वरूप काय सांगितलं, महद अस्तम घनम दंत स्निग्धास लक्षण सीतम समहा अष्टांगहृदय शारीर स्लांता श्लोक। यामध्ये काय सांगितलं, दात हे चमकदार, न तुटलेले, टवकेनं उडालेले, पांढरे व आकाराने एकसारखे असणारे दात निरोगी असतात, निरोगी दातचे स्वरूप सांगितले। आता कार्य पाहिजे, आता महत्त्वाचं आपल्याला दाताचं कार्य। आता यामध्ये आपण दाताचे कार्य बघत आहे। आता दाताचं कार्यामध्ये काय सांगितलं,
काय बघायचं आपल्या कार्यामध्ये. आता कार्यामध्ये काय दिलं आहे की दात हे कशाचे चर्वण करून सूक्ष्मता प्राप्त करून देतात. म्हणजे आपण जे खातो वगैरे ते चर्वण करून काय करून सूक्ष्मता प्राप्त करून देतात. म्हणजे मोठा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल असतो तर सिंपल मॉलिक्यूलमध्ये असे फॉर्म करून आपले दात आपल्याला करून देतात. त्यानंतर काय करतात अन्नाला रुची प्राप्त करून देतं. म्हणजे अन्नाला आपल्या रुची वगैरे प्राप्त करून देतं. तसं गिळण्यायोग्य स्वरूप प्राप्त करून देतं. म्हणजे आपण जर मोठा घास खाल्ला तर आपलं गिळणार नाही, त्याचं आपलं दात काय करतात बारीक बारीक ह्याचे करून रूपांतर करून गिळण्यायोग्य स्वरूप प्राप्त करून देतं. तसं मुखाला विशिष्ट आकार प्राप्त करून देतं. आता हे जे मुखाला विशिष्ट आकार असतो दातामुळेच आपल्याला असतो. कोणा दात पुढं असतात तर कोणा दात मागं असतं. त्यामुळे दाताचा आपला काय मुखाला विशिष्ट आकार असतो ते कोण प्राप्त करून देतो, दातामुळे आपल्या विशिष्ट प्राप्त करून देतं. तर अशा प्रकारे आपण पूर्ण दंताचं काय पाहिलं आहे, अस्थि धातूचा उपधातू दंत आपण पूर्णपणे पाळला आहे. तर एसिक्यूला पडला तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये लिहू शकतात. आणि हा श्लोक वगैरे लिहून तुम्हाला छानपैकी यामध्ये मार्क मिळू शकता. यामध्ये तुम्हाला कार्य वगैरे तुम्ही सगळं यामध्ये घेतलेलं आहे. स्वरूप कसं आहे, त्यानंतर धातुसारतेनुसार प्रकृतीनुसार कशा प्रकारे तुम्ही असं लिहू शकतात. चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.